राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. पीक विमा आता मंजूर झाला आहे. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु आज सरकारच्या माध्यमातून एक मोठी माहिती समोर आली आहे. अखेर आता प्रत्येक शेतकऱ्याच्या फोनामध्ये मेसेज येत आहे की त्यांच्या खात्यामध्ये 18,000 रुपये जमा झालेले आहे. 18,000 ते 32,000 रुपये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घ्या, अगदी 2च तासामध्ये आता तुमच्या खात्यामध्ये हा निधी येत आहे. तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते लगेच तपासून घ्या, कारण मुख्यमंत्री साहेबांनी आज स्पष्टपणे सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार. त्यामुळे पात्रतेची यादी आता जाहीर झाली आहे. तुम्हाला यादी चेक करायची आहे. जर यादीमध्ये नाव आलं तर आज तुमच्या खात्यामध्ये निश्चितच पीक विमा मिळणार आहे. बऱ्याच दिवसापासून तर नुसतं अफवा सुटल्या होत्या, पीक विमा आज येईल, उद्या येईल, परवा येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही. आज मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं आहे, अगदी फक्त 2च तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. आणि काही शेतकऱ्याला तर पीक विमा मिळायचा पण सुरू झाले आहे. फक्त 2 तासामध्येच आता शेतकऱ्याला निधी मिळत आहे. चला तर शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहत होता, परंतु आपला एक प्रश्न आहे, तुम्हाला आतापर्यंत पीक विमा भेटला आहे का? बऱ्याच दिवसापासून तुम्ही बातम्या देखील पाहिलेल्या आहे. आता हे स्पष्ट बोलणं आहे. बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या देखील आल्या होत्या, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु तुम्हाला काय निधी मिळाला नाही. तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी आज मोठी माहिती दिली आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज अखेर आनंदाची बातमी सरकारकडून आलीच आहे. आज तो मुहूर्त लागल्याचा आहे. पीक विम्याचा पहिला टप्पा बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांचा जमा झाल्यानंतर आता दुसरा टप्पा जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सरकारने घेतलेल्या एका बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झाला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, एकच अट आहे, यादीमध्ये तुमचं नाव यायला पाहिजे. आता बघा, तुम्हाला अगदी 2च मिनिटांमध्ये यादी पाहून घ्यायची आहे. बघा, यादी काय लय मोठी नाही, सरळ सोपी आणि छोटीशी यादी आहे. आता बघा, यापुढे दुसरा टप्पा तुम्हाला आता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे आज शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. आता तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही, कारण की बघा, शासनाच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, 11 ऑगस्ट 2025, बघा, आता हा काळ गेलेला किती दिवस झाले, किती महिने झाले, परंतु शेतकऱ्याला निधी भेटला नव्हता. या दिवशी बघा, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम झाला, परंतु बघा, जवळपास 80 ते 85% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नव्हती. म्हणजे की बघा, मग 25% शेतकऱ्याला पीक विमा मिळाला. आता राहिलेल्या शेतकऱ्यांनी करायचं काय? बघा, 25% शेतकऱ्याला पीक विमा मिळाला, जवळपास 15% देखील शेतकऱ्याला पीक विमा मिळाला. म्हणजे की बघा, 25% अग्रिम तर मिळाला, काही 15% देखील शेतकरी राहिले. आणि बघा, वंचित शेतकरी 80% आहेत. म्हणजे अजून 80% शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला नाही. मग तो पीक विमा कुठे गेला, कुठे उडत गेला, असाच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून येत आहे. आता चिंता अजिबात करू नका शेतकरी बांधवांनो, कारण की बघा, माग सरकारने सांगितलं होतं, जवळपास 10 ते 15 दिवसांपासून हे काम सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. मग आता प्रश्न असा पडला आहे शेतकऱ्याला, आम्हाला पीक विमा भेटणार आहे की नाही? तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या देखील प्रश्नाचे उत्तर आता मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 16 लाख शेतकऱ्याला 506 कोटी रुपयांचा लाभ भेटलेला आहे. मात्र अजून बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत. जवळपास 80% शेतकरी वंचित आहेत. त्या शेतकऱ्याला पीक विमा भेटलाच नाही. आता त्यांना पीक विमा कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत आहे.
आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची आता गरज पडणार नाही, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, सध्या वितरित होत असलेला पीक विमा 2023 जे काय वर्ष आहे तेथून तर 2025 या 3 वर्षांचा शेतकरी बांधवांनो पीक विमा जमा होत आहे. आता यामध्ये 2023 आणि 2024 आणि 2025 यामध्ये खरीप आणि रब्बी बघा दोन्ही पीक विमा हंगामाचा तुम्हाला आता जमा होत आहे. हा पीक विमा राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिला होता, हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. परंतु आज तोच पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. तो पीक विमा शेतकऱ्याला बऱ्याच दिवसापासून भेटला नव्हता. आता सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतर करायला सुरुवात केली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवर या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारले जात आहे. बघा की पीक विमा पोर्टलवर आमचे स्टेटस 0 दाखवत आहे, आमचं स्टेटस 0 दाखवत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं? आम्हाला पीक विमा भेटणार का? आम्ही पात्र आहेत का की पात्र नाहीत? तर मग चिंता करू नका शेतकरी बांधवांनो. बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा अशा पात्र शेतकऱ्याला दुसरा टप्पा नक्कीच मिळणार आहे. म्हणजे की एलडब्ल्यूएस 0 जरी असेल तरी काही हरकत पडणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पीक विमा मिळणार आहे. मग कदाचित एलडब्ल्यूएस 0 का असावा? आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने फक्त आजसाठी जो काय निधी जमा केलेला आहे बघा तो किती केलेला आहे? 415 कोटी रुपयांचा निधी फक्त आजसाठी जमा केलेला आहे. म्हणजे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. आज पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. जर पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुम्हाला निधी मिळणार, अन्यथा तुम्हाला निधी मिळणार नाही असं पण होणार नाही. तुम्हाला निधी मिळणार, पण केव्हा मिळणार हे आता माहीत नाही. आज पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे, त्यामुळे यादी अवश्यच पाहून जा. जर नाही जरी पाहिली यादी तर तुमचंच नुकसान आहे. तुम्हाला समजणार नाही पीक विमा कधी मिळणार, केव्हा मिळणार, व पीक विमा भेटलाच नाही तर नेमकं काय करायचं. आता हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पीक विमा जर तुम्हाला आला नाही, भेटला नाही तर मग नेमकं काय करायचं. बघा आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. बघा जे शेतकरी अजून पीक विम्यापासून वंचित आहे त्यांनी आता काळजी कसलीच करायची नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो बघा फक्त आजसाठी 415 कोटी रुपयांचा निधी बघा खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही अशांनी आता काळजी करू नका. बघा पीक विमा आता मंजूर झाला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं ई-KYC. बघा ई-KYC हे नाव तुम्ही हमखास ऐकलं असेल. बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ई-KYC करूनच घ्यावी लागणार आहे. आता काही शेतकरी असं देखील म्हणणार की आम्ही पीक विमा या ठिकाणी करताना ई-KYC केली आहे. बघा म्हणजे की तुम्ही पीक विमा भरला होता बघा तेव्हा आम्ही ई-KYC केली, तसं चालणार नाही शेतकरी बांधवांनो. तुम्हाला स्वतः बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड नेऊन, तुमचं पॅन कार्ड नेऊन बघा तुमचं पासबुक नेऊन तुम्हाला ई-KYC प्रक्रिया पार करायची आहे. त्यानंतर KYC देखील पार करायची आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला पीक विमा मिळेल. मग तो थकलेला का पीक विमा असावा. जर हे स्टेप तुम्ही पूर्ण नाही केली तर तुम्हाला कदाचित पीक विमा मिळणार नाही असं या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा येणार आहे. तर बघा पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. बघा आता हे जे काय जिल्हे आहे बघा या जिल्ह्यामध्ये देखील पीक विमा जमा करण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे. त्यानंतर बघा पुणे विभागामधील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर बघा या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण सुरू आहे. त्याचप्रमाणे नाशिक विभागामधील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार बघा ह्या पण जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे. आता इतकं स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणताच यूट्यूबर सांगणार नाही. बरेच यूट्यूबर असे आहे जे चुकीच्या बातम्या देतात. आपल्या चॅनलवर तुम्हाला एकदम अशी ओरिजिनल बातमी पाहायला मिळते. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा जे आपण बोलतो ते या ठिकाणी ओरिजिनलच तुम्हाला सांगत आहो. आज सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होत आहे. आता शेतकऱ्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग बघा, त्यानंतर जालना, बीड, लातूर, धाराशिव बघा या जिल्ह्यामध्ये देखील आता पीक विमा मिळणार. त्यानंतर नागपूर विभागामधील नागपूर, गोंदिया,
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या पण जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज पीक विमा येणार। त्यानंतर अमरावती विभागामधील बघा अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या पण जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळत आहे। आता एक सर्वात मोठं काम आहे शेतकरी बांधवांनो, ते तुम्हाला नक्कीच करायचं आहे। जर कदाचित ते जर तुम्ही नाही केलं तर कदाचित तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, हमका सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले नाही तर तुम्हाला कदाचित या ठिकाणी निधी मिळू शकत नाही। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढूनच घ्यायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा पीक विमा रखडला आहे। म्हणजे की शेजारच्या शेतकऱ्याला तर पीक विमा येतो परंतु त्यांना पीक विमा येत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय बघा, सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। असा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण यूट्यूब चॅनलवर सुद्धा कदाचित मिळणार नाही असं या ठिकाणी आम्हाला वाटतं। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, जर काय तुमचा पीक विमा रखडला असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे। बघा तुम्हाला सर्वात प्रथम पोस्ट बँकेमध्ये जायचं आहे, जे काय डाक विभाग पोस्ट ऑफिस म्हणतात तेथे जे काय आता अकाउंट आहे ते तुम्हाला उघडून घ्यायचं आहे। ते जर तुम्ही उघडलं त्यानंतर तुम्हाला तुमचं थंब, तुमचं अंगठा जे असेल ते तुमची सही करून तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्णपणे पार पाडायची आहे। ते पार पाडल्यावर जो रखडलेला पीक विमा आहे तो पण तुम्हाला मिळून जाईल बघा। परंतु केव्हा, जेव्हा सरकारकडून नव्या पीक विम्याचं वितरण होईल तेव्हा जुना सुद्धा पीक विमा तुम्हाला मिळेल। आता तुम्ही कसली चिंता करायची गरज तुम्हाला पडणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। तर ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मेसेजमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा। धन्यवाद।